नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अवघ्या 8 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर परतीच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिथेच अडकून पडले होते। त्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी 4 ते 5 वेळा प्रयत्न झाले, परंतु प्रत्येक वेळी काहीतरी तांत्रिक कारणांमुळे हे प्रयत्न अपयशी ठरत होते। त्यामुळे गेल्या 9 महिन्यांपासून हे दोघेही अंतराळ स्थानकातच अडकून पडले आहेत। परंतु आता त्यांच्या परतण्याची सगळी सिद्धता झाली आहे। या दोघांनाही पृथ्वीवर परत आणण्यासाठी एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीने त्यांचं स्पेसक्राफ्ट क्रू 10 पाठवलं असून हे अवकाशयान रविवारी दुपारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झाले। या अवकाशयानातून एकूण 4 अंतराळवीर व इतर कर्मचारी गेले। क्रू 10 आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल होताच विल्यम्स व विल्मोर यांनी सर्व नव्या सहकाऱ्यांचे स्वागत केले। त्यांच्या भेटीचा व्हिडिओ नासाने प्रसारित केलेला आहे। क्रू 10 वरील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही वेळ संशोधन करतील। विल्यम्स विल्मोर यांनी केलेले संशोधन व माहिती ताब्यात घेतील। त्यानंतर 19 मार्च रोजी विल्यम्स व विल्मोर या दोघांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील। तज्ञांच्या मते इतका वेळ अंतराळात राहिल्याने विल्यम्स व विल्मोर या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरावर निश्चितच परिणाम झालेला असेल। अशा परिस्थितीत ते परत येतील तेव्हा त्यांच्या समोरील सर्वात मोठे आव्हान शारीरिक म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेणे हे असणार आहे। त्यांना पृथ्वीवर चालणे देखील अवघड असणार आहे। अर्थात या अडचणींवर तज्ञांच्या सहाय्याने योग्य उपचार घेत मात करता येईल। त्यांनी सुखरूप परत यावे ही संपूर्ण जगाची प्रार्थना आहे। आतापर्यंत त्यांच्या परतण्याची खात्रीच नव्हती, हे अधिक वेदनादायक होते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।